कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत मंत्री हसन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना दम भरलाय। कोणीही निगेटिव्ह चर्चा केली आणि तसं कळलं तर त्याची खैर केली जाणार नाही। नेत्यानं घेतलेला निर्णय पटो अथवा न पटो तो मान्य करायचा असतो, अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना दम दिलेला आहे। दोन तीन प्रभागामध्ये मी आणि राजसाहेब बोलील टाईट करण्याची आवश्यकता आहे। ते दोन तीन प्रभाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत। त्या कार्यकर्त्यांना मी आजच कल्पना देतो की आपण त्यामध्ये जीवाचं रान, हाडाची काढ, रक्ताचं पाणी करण्याची आवश्यकता आहे। एखाद्यालाही येऊन तक्रार केली की कृपया तुम्ही हा वाईट प्रसंग आमच्यावर आणू नये, एवढीच विनंती मी या निमित्ताने करणार आहे। कसलीही तक्रार येता कामा नये। आणि दुसरी तुमच्या जबाबदारी आहे, कोणही आपल्या गटात असेल किंवा राजेसाहेबांच्या गटात असेल, जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचंही नाव आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। लगेच त्याला पॉझिटिव्ह करण्याची आवश्यकता आहे। तर या संदर्भात काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही ऐकूयात। जे अजित पवार बोलले ते वेगळ्या भाषेत, कुठेतरी हसन मुश्रीफ साहेब बोलले, राणे त्यातलीच एक भाषा बोलतात। त्यामुळे मंत्रिमंडळातले मंत्री जे आहेत हे महाराष्ट्राचे हे मंत्री नाहीत, हे त्यांच्या व्यक्तिगत मतदारसंघातले आमदार असल्याच्या भूमिकेतून ते वावरत आहेत। ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।